वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही आलेलो आहोत गगनगिरी मठामध्ये आमच्या इथे खोपोलीमध्ये. तुम्ही नक्की बघा, सुट्टी होती त्यामुळे सगळे आमच्या बिल्डिंगमधले काकी वगैरे आम्ही आलो जेवण पण करणार म्हणजे. इथे जेवणाचे कुपन काढण्यासाठी गर्दी झाली होती. तिथे 20 रुपीज देऊन एक कुपन आहे. सो आम्ही घेतलेले आहेत 10 कुपन. सो आता आम्ही चालू जेवायला. आणि आता तिकीट 1 वाजता बंद होतं जो बंद झाले, गर्दी आले 1:30 वाजता, पण आता गर्दी आहे खूप त्यामुळे बंद केले बहुतेक. खूप गर्दी आहे गाईस. सो मी आता लांबूनच दर्शन घेते, बस दिसतच नाहीये काय. संडे सुट्टी असल्यामुळे मठामध्ये खूप पब्लिक आली होती आणि दर्शनासाठी सुद्धा खूप गर्दी झाली होती इथे. तसंच म्हटलं आम्ही मागे गुफा होती तिथे जाऊन येऊया. तिथे सुद्धा दर्शन घ्यायला खूप छान आहे. तुम्ही आलात खोपोलीला तर नक्की व्हिजिट करा, तुम्हालाही आवडेल गगनगिरी मठ फिरायला. इथे काही लोक फोटोजसुद्धा काढत होते आणि खूप सगळे लोक एन्जॉय. इथे हेलिपॅड आहे पण पब्लिक असल्यामुळे आत्ता काही हेलिकॉप्टर नाही येते, बट इथूनच रस्ता आहे वरती गुफेमध्ये जाण्यासाठी. सो मम्मी वगैरे आम्ही सगळे आणि बिल्डिंगमधल्या काकी होत्या, सो सगळे ह्याला मुलीसुद्धा होत्या. तर म्हटलं जाऊन येऊया गुफामध्ये, कारण की जेवायलासुद्धा जायचं होतं, तो टाईम होता खूप. सो इथे एक मंदिर आहे देवाचं. सो गाईज आम्ही आता वरती चाललो. ह्या कुठे चालले मम्मी बघूया, मला घेऊन जाणे. इथे आम्ही बिन चप्पलच्या आले त्यामुळे खडे टोचते पायाला ना. सो बघूया. इथे खूप छान असं देवाचे मूर्त असं करून ठेवलंय. सो गाईज आम्ही आता चालतो, ह्यांना फोटो वगैरे काढायचे त्यामुळे. काकी पण दिसतात आमच्या फोटो. तसंच जाता आता आम्ही म्हटलं एक धबधबा दिसला इथे आम्हाला, सो म्हटलं तिथेही व्हिडिओज काढूया, फोटोज काढूया. आम्ही पायऱ्या चढून फायनली वरवलं. पाऊस पडत होता. वॉटरफॉल वा इथे माकडं आहे तरी खाऊ घालू शकतो. मस्त माकडांना खाऊ घालण्यास म्हणा. ही माकडं नाही येत पण इथे दिसला नाही मला. हे आहे वरती गुफेमधलं असलेलं मंदिर. खूप छान असं वाटत होतं. असं वाटत होतं की इथेच बसून राहावं. काही लोक इथे बसून नामस्मरणसुद्धा करत होते. तर मी म्हटलं व्हिडिओ घेऊयात आणि दर्शनसुद्धा आम्ही घेतलं. सो तुम्ही गेलात तर नक्की वरती जा, व्हिजिट करा. खूप छान असं आहे. लोक खूप लांबून लांबून बघण्यासाठी येतात हे. गाईज आत्ता आम्ही वरतून दर्शन घेऊन आलो आणि आत्ता आम्ही जेवणासाठी म्हणून चाललो. बघूया गर्दी कमी झाली की नाही. आत्ता गाईज आम्ही बसलोय तरी पण अजून खूप लाईन आहे. हे आहे आज इथे महाप्रसाद. सो आम्ही जेवायला बसतो. आता जस्ट आमचं जेवण झालं आणि इथे असं आहे की स्वतःचं ताट स्वतःच धुवायचं. सो आम्ही आत्ताच केलं आणि आता मी बसतो. मम्मी ह्यांची वाट बघतो. गाईज आम्ही खूप थकलो आता, खूप काय काय फिरलो आणि आत्ता मी घरी आलो आहे. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. बाय, टेक केअर.